नमस्कार सगळ्यांना। मी आज एक छानशी रेसिपी घेऊन आले। सुक्या जवळ्याची भाजी आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। खूप लोकांना सुकी मच्छी खूप आवडते, तशी मलाही फार आवडते। तर माझं स्पेशली मला सुका जवळा खूप आवडतो। आम्ही कधी भाजूनही खातो, कधी त्याची भाजी बनवतो। तशी आजची रेसिपी आहे। ह्याच्यामध्ये वांगा बटाटा ॲड करून याची सुकी भाजी बनवायची आहे। त्याच्यासाठी मी पहिलं कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं लसूण ठेचून टाकलं आहे आणि कांदा टोमॅटो ॲड केला आहे। याला छानपैकी मस्त असा परतून मी घेतलेला आहे। कांदा टोमॅटो थोडासा शिजून द्यायचा असतो, त्याच्यामध्ये थोडंसं ते पटकन शिजावं त्याच्यासाठी मी मीठ टाकलं होतं अर्धा चमचा आणि त्याला झाकून 2-3 मिनिटं ठेवलेलं। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला आवडतात त्याप्रमाणे मसाले ॲड करायचे आहेत। मी याच्यामध्ये थोडासा गरम मसाला, कांदा लसूण मसाला सोबत थोडी हळद आणि थोडासा लाल मिरची पावडर हे मी ॲड केले। लाल मिरची पावडर यासाठी ॲड करतो कारण थोडासा कलर त्याच्यामुळे येतो आणि चांगलं छानपैकी मिक्स करून त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेले बटाटे जे मी ऑलरेडी बाजूला बारीक चिरून ठेवले होते आणि सोबत त्याच्याबरोबर वांगीही मी चिरून ठेवली होती। तर त्याला मी स्वच्छ धुवून घेतलेलं होतं। तर ते जे बटाटे होते त्याचे मी मीडियम स्लाइस करून ठेवलेले, तर ते मी आता त्याच्यामध्ये ॲड केले। बटाटे पहिले ॲड केले, त्याला व्यवस्थित चांगलं मिक्स करून घेतलं। त्याच्यानंतर जे मी बारीक काप करून ठेवलेले वांगी होती त्याचे तुकडेसुद्धा मी त्याच्यामध्ये ॲड केले आणि आता त्यालाही व्यवस्थित चांगलं मिक्स करून घेणार आहे मी। दोन्ही व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे। हे झाकण 2 ते 3 मिनिटं ठेवा की जेणेकरून ते थोडंसं शिजेल, कारण आपल्याला परत शिजवायचं आहे त्याच्यामध्ये जवळा टाकल्यानंतर। तर आधी नॉर्मल आपण शिजवून घ्यायचं 3-4 मिनटं। त्याच्यानंतर आपण ओपन करून बघूया, थोडंसं शिजलेलं आहे, बटाटा वांगं थोडं नरम झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला जवळा ॲड करायचा आहे। हा जवळा व्यवस्थित स्वच्छ साफ केल्यानंतर त्याला पाण्याने स्वच्छ धुतलेला आहे 3-4 वेळा। तसा तो जवळा मी बाजूला करून ठेवला होता धुतल्यानंतर, तो त्याला आता मी याच्यामध्ये मी ॲड करते। जवळा टाकल्यानंतर त्यालाही व्यवस्थित मिक्स करायचं आहे, म्हणजे सगळे मसाले जवळा वांगा बटाटा सगळं एकदम व्यवस्थितपणे मिक्स होऊन जाईल। आता आपण याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया सगळ्या पूर्ण रेसिपीसाठी। शांतपणे ही रेसिपी बघा आणि नक्की करा, तुम्हाला आवडेल अशी ही रेसिपी आहे। ह्याला व्यवस्थित असं छान मिक्स करून घेतल्यानंतर याच्यामध्ये मी ॲड करते कोकम। कोकम ॲड करते यासाठी कारण त्याच्यामुळे ना छानसा आंबटपणा येतो आणि असं बोलतात की मच्छीमध्ये कोकम कंपल्सरी तुम्ही टाका। तुमच्याकडे काही वेगळं आंबट गोष्ट असेल, आंब्याचे काप वगैरे असं काही, तर तुम्ही तेही ॲड करू शकता। सध्या तर आंबे नाही आहेत म्हणूनसाठी मी कोकम ॲड केले आणि ह्याला व्यवस्थित झाकून ठेवूया। कमीत कमी 5 ते 6 मिनटासाठी तुम्हाला झाकून ठेवायचं आहे। एकदा चेक करायचं व्यवस्थित बटाटा वांगा हे सगळं, वांगं तर शिजतंच पण बटाट्याला थोडा वेळ लागतो, तर बटाटा व्यवस्थित शिजला आहे की नाही बघा, चांगलं मिक्स करा। तुम्ही बघू शकता एकदम सुंदर अशी भाजी तयार झालेली आहे, छानपैकी टेस्टलाही सुंदर असते। याला तुम्ही भाकरीबरोबरही टेस्ट करू शकता किंवा चपातीबरोबरही।